नमस्कार, श्री स्वामी समर्थ। वैशालीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। खूप टेस्टी आणि विदाउट कलर असा आपण आज कस्टर्ड मिल्कशेक घरच्या घरी बनवणार आहोत। कारण बाजारात मिळतो त्यापेक्षा खूप चांगला आणि जे प्याल्यानंतर खूप आनंद आणि एनर्जी येते या गरमीमध्ये आणि खास करून मुलांना तर द्यायलाच पाहिजे। चला तर मग आपण मिल्कशेक बनवूया। इथे बघा, एक मिक्सरचं भांडे घेतले। त्या भांड्यामध्ये मी पाऊण वाटी साखर, 1 चमचा कस्टर्ड पावडर, बदाम 10 ते 12, टरबूजच्या बिया 1 चमचा, काजू 10 ते 12, भोपळ्याच्या बिया 1 चमचा, पिस्ता 1 चमचा, वेलची 4 आणि थोडंसं केशर हे मिक्स करून सगळं ग्राइंड करून घेतलं। आता ग्राइंड करून घेतल्यानंतर ही पावडर तयार झाली, म्हणजे हे आपलं प्रीमिक्स तयार झालं। आता ही पावडर आपण एका काचेच्या बरणीमध्ये मस्तपैकी स्टोरेज करून ठेवू शकतो आणि 1 महिना फ्रीजमध्ये सहज राहते। आता आपण इथे एक कढई ठेवले, कढईमध्ये थोडंसं पाणी टाकले आणि त्याच्यामध्ये मी गोकुळचं इथे दूध टाकलेलं आहे। आता ह्याच्यामधलं 2 चमचे दूध मी बाजूला काढून घेतलं। आता एक साईडला इथे वाटी घेतली, वाटीमध्ये 1 चमचा सब्जाचं बी पाण्यामध्ये भिजत ठेवलं, छान असं हलवून भिजत ठेवलं। आता एक वाटी बाजूला घेतली आणि जे आपण आता प्रीमिक्स बनवलेलं आहे पावडर, त्यातली मी 4 चमचे पावडर ह्याच्यामध्ये वाटीमध्ये घेतली आणि जे साईडला दूध काढून घेतले ते दूध ह्याच्यामध्ये टाकलं, थोडंसं वरून पिस्ताचे काप टाकले आणि हे सर्व मिश्रण एकजीव केलं। छान असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। आता हे मिश्रण सर्व एकजीव झालेलं आहे। आता आपल्या कढईमधले दूध जे होते ते छान तापलं गेले, बघा त्यातला निम्मा भाग झालेला आहे। आता आपण ह्या कढईमधल्या दुधामध्ये थोडं थोडं करून जे आपण घोळ बनवलेला आहे ते टाकायचं आहे आणि त्याला हलवून घ्यायचं आहे। कारण ह्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर असल्यामुळे दूध एकदम घट्ट होतं, म्हणून ते छान असं हलवत राहायचं आणि दुधाला छान अशी उकळी येऊ द्यायची। 3 ते 4 मिनटं चांगलं शिजवून झालं की थंड करून घ्यायचं। आता इथे मस्तपैकी थंड झालेलं आहे आपलं दूध। आता ह्याच्यामध्ये भिजवलेला 1 चमचा जो सब्जा होता तो टाकलेला आहे आणि वरून मी बर्फाचे खडे टाकलेले आहेत। मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि ग्लासमध्ये ओतून घेतलं। आता बघा इथे खूप छान असं थंड थंड आपलं कस्टर्ड मिल्कशेक तयार झालेलं आहे। वरून बदाम आणि थोडंसं केशर आणि पिस्तानी सजवलेलं आहे। लहान मुलांना मोठ्यांना सर्वांनाच आवडणारं हे पेय आहे आणि नक्कीच हे असं घरच्या घरी सहज बनवता येतं। मग काय बनवणार ना? जर माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच घरच्या घरी बनवून कसं झालं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा। थँक्यू।